तर मी एक सामान्य नागरिक म्हणून आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शहर प्रमुख म्हणून काही प्रश्न आपल्या शहराचे आहेत आणि ते त्यांच्यासमोर गेले पाहिजे. त्यासाठी मी एक निवेदन तयार केलेलं आहे, 2 निवेदन तयार केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की पोलीस डिपार्टमेंटला माहीत झालं की मी काहीतरी त्यांना भेटणार आहे आणि मी काल बोललो पण होतो की मला फक्त भेटायचं आहे. काही तिथे आपल्या नाऱ्याबाजी नाही करायचं आहे, काही स्टंटबाजी नाही करायचं, आपल्याला मुख्यमंत्री महोदयाला भेटायचं आहे. आणि शहराचे 2-3 प्रश्न आहेत जे खूप गंभीर प्रश्न आहेत. कारण की वाहन धरणाचं आरक्षण या आपले सध्या जे मुख्यमंत्री आहेत, जेव्हा ते मुख्यमंत्री 2019 मध्ये होते तेव्हा त्यांनी आपल्या शहरासाठी पाणीचं आरक्षण दिलं होतं. आणि आज परिस्थिती अशी आहे की शहराला 10 दिवसात 2 दिवस पाणी भेटू झालं. तर जेव्हा ते पाणी आरक्षण दिलं होतं, नंतर 1 महिन्यानंतर तिथले स्थानिक आमदार त्यांनी त्याला आक्षेप घेतला आणि त्या आक्षेपावर मुख्यमंत्री महोदय त्यांनी ते पाणीचे आरक्षण जे त्यांनी दिलं होतं शहरासाठी त्याला स्थगिती दिली. तो आपला प्रश्न होता, साहेब तुम्ही ती स्थगिती का दिली? 5.5-6 लाख लोक शहरामध्ये आहेत, त्यांना तुम्ही वेटीस का धरता? एका आमदाराचं बोलण्यावर. दुसरा प्रश्न होता की या शहरामध्ये सुपर स्पेशालिस्ट दवाखाना आहे. 3 वेळा त्याचं उद्घाटन झालं, 3 वेळा आतापर्यंत. मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदय आले होते, त्यांच्या हातातून ते उद्घाटन झालेलं आहे. बच्चू कडू साहेब तेव्हा त्यांच्या हातातून ते उद्घाटन झालेलं आहे. सकाळपासून पोलिसांनी तुम्हाला मंदिरात नजरबंद ठेवलं काय? तो प्रश्न तुझा आमचा तेच आहे ना की मी काही आतंकवादी नाही आहे, मी सामान्य माणूस आहे. फक्त जे प्रश्न आहेत शहरात आता राजराजेश्वर मंदिर आहे, धार्मिक प्रश्न आहे. याचा तुम्ही विस्तार आपल्या याचा सौंदर्यीकरण कधी करणार, याचा विस्तार कधी करणार, याचा डेव्हलपमेंट कधी करणार, तुम्ही पैसे किती देणार, हा आपला प्रश्न आहे. शहराचा लोकांचा प्रश्न आहे, धार्मिक प्रश्न आहे. हे 2-3 माझे मुद्दे आहेत. मी त्यांना रिक्वेस्ट केला जाधव साहेबाले, शेळके साहेबांचा मला फोन आला, मी त्यांना रिक्वेस्ट केलं, साहेब मला फक्त एकटा भेटू द्या साहेबाले, मुख्यमंत्री महोदयाला एकटा भेटू द्या. मी या शहरात नागरिक आहो ना, या महाराष्ट्र राज्यात नागरिक आहो. मी माझ्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट पण आहे की मी इथलंच आहो. काही मी पाकिस्तानचा नाही आहे, कुठे मी काही बांगलादेशचा नाही आहे. मला भेटण्यासाठी काही विषय नाही ना. मुख्यमंत्री आहेत ते माझे मुख्यमंत्री आहेत, माझे स्वतःच मुख्यमंत्री आहेत. माझी अशी इच्छा आहे की मला त्यांना मला भेटू द्यायला पाहिजे. आता यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला भेटू देत नाही, ते आम्हाला पुढची भूमिका काय? आता पुढची मी त्यांना रिक्वेस्ट केलं. आता त्यांच्यासोबत वादविवाद करू शकत नाही, कारण की माझ्या अंगावर अगोदर 50 नंबर केसेस झालेल्या आहेत. या लोकांनीच केलं माझ्या अंगावर, काही केलं की केसेस, काही केलं की केसेस. मग प्रेमाने त्यांच्यासोबत चालू आहे. त्यांना मी सांगितलं मला तिथे घेऊन जाऊ नका, मी इथं राजदर्शन मंत्र बसतो, मंत्र जाप करतो. 2 तास बाकी आहे. मंत्र जाप करता करता काही त्यांच्या डोक्यामध्ये आलं प्रशासनच्या की भाई राजीव मिश्राला भेटू द्या, तर जमलं तर ते करून घेऊ. निश्चितच आपण पाहू शकता इथं जे ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांना नजर ठेवलेला आहे. सकाळीच पहाच्या कार्यकर्त्यावर पोलीस लक्ष ठेवून होते, आता ठाकरेंच्या शिवसेनेवर लक्ष ठेवून आहे.